ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. अभिषेक, जे झालंय त्याबद्दल बोलायला आलोय. तुम्हाला काय वाटतं अम्मा? काय झालं असेल नक्की? अम्मा, अभिषेक, अवंतिकाला लवकर परवटायला हवं. एक दोन दिवसात त्या नॉर्मल झाल्या नाही तर उगीच सगळीकडे चर्चा होईल. मामा, मी डॉक्टरांशी बोललो. त्यांचं असं म्हणणं आहे की एक दोन दिवसांमध्ये अवीमध्ये जर का काही इम्प्रूव्हमेंट झाली नाही तर आपल्याला तिला शॉक ट्रीटमेंट द्यावी लागेल. तिला प्रॉपर ट्रीटमेंटची गरज आहे मम्मी. आणि त्यासाठी नेमकं काय झालंय हे कळायलाच हवं. प्लीज मामा, तुम्ही गप्प राहू नका. मामा, तुम्ही गप्प राहता याचा अर्थ तुम्हाला नक्की काहीतरी माहिती आहे पण तुम्ही ते सांगत नाही आहात. प्लीज मामा, माझ्यापासून काही लपवू नका. मला सांगा काय झालंय ते. मामा, राहून राहून माझ्या मनात एकच विचार येतो आणि तुम्हाला माहिती आहे तो कुठला विचार आहे. तुम्हालाही तेच वाटतंय ना जे मला वाटतंय? अवियाशी,
दिवस बसणार आहेस? बोल ना, काहीतरी बोल. चिड, रागव मार, भांड माझ्याशी, पण गप्प बसू नकोस प्लीज प्लीज. अभि, तुझ्या अशा वागण्याने मला वेळ लागेल प्लीज. अभि, speak up, damn it, please. असे बघू नकोस माझ्याकडे अभि, प्लीज. तुझी नजर सहन होत नाही, प्लीज नको नको माझ्याकडे. काय हवी ती शिक्षा दे, प्लीज. अशी बघू नकोस प्लीज. सौरभ, काय झालं? एनी इम्प्रूव्हमेंट? नो. डॉक्टर काय म्हणालेत माहितीये ना? अवंतिकामध्ये काही इम्प्रूव्हमेंट झाली नाही तर त्यांना शॉक ट्रीटमेंट द्यायला. मामा प्लीज. आणि तरीही तुम्ही गप्प राहणार आहात सौरभ. आणि सौरभ उठले नाहीत वाटतं. नाही म्हणजे माहित नाही. म्हणजे म्हणजे खोलीत नाही येतो, खोलीत नाही येत ते. लवकर उठून फिरायला जायची सवय आहे त्यांना. मैथिली कोण आहे रे? अभि तिला बहीण मानतो, मी ह्या घराची केअरटेकर मानतो. ओके. आताच बघ ना, आता अश्विनीची म्हणजे का गुजराती मुलीशी लग्न करायला मामानी हो म्हटलं. हायली इम्पॉसिबल. म्हणजे मला तर त्यांनी मला तर त्यांनी तुलाही करायचं होतं वाटतं लव्ह मॅरेज कोणाशी. भरली होती का कोणी मनात? तुझ्या खोलीत कोण आलं होतं का? कोणी नाही. हे सिगरेटचं पाकिट तुझ्या खोलीत कसं? हा सिगरेटचा ब्रँड तुझा आहे आणि हे पाकिट मला तिच्या खोलीत सापडलंय. मैथिलीचं नील्सशी लग्न करायचा विचारही करू नका. अँड दॅट्स फाईन. तू? मी बरं होतं ना याला म्हणून बघायला आले होते. मैथिलीला बरीच काळजी आहे तुझी. का केली रे? आय नो शी इज लाईक सिस्टर टू. तुझी लई दया येते बाबा. अहो तुम्ही एवढ्या सालस चांगल्या तुमचा नवरा असं छंदी फंदी. खबरदार माझ्या नवऱ्याविरुद्ध एक जरी शब्द बोलला तर. हो पण तू अतिशय खराब माणूस आहे, लफडेबाज माणूस आहे. माझा नवरा कसा आहे मला चांगलं माहिती आहे. त्यासाठी तुझ्यासारख्या घाणेरड्या हरामखोर माणसाचं सर्टिफिकेट नकोय मला.
काय झालं अभि मला सांग. सौरभने मला फसवलंय. माझी डोळ्यांनी पाहिलं. मैथिली कुठे? काय पाहिलंस मला आधी सांग. मैथिली कुठे? मैथिली कशाला हवी तुला? मला काय पाहिलंस आधी सांग. मैथिलीला बोलवा. मैथिली लवकर मैथिलीला बोलवा. रुक्मिणी थांब. हे काय बोलतेय? मैथिलीला का बोलवतेय? मला माहिती नाही. हिने काय बघितलं मला सांग. तुला नक्की काहीतरी माहितीये. तू काहीतरी लपवतेस. खरंच माहिती नाही बहिणी. हे बघ तुला माझी शपथ आहे. नीट सांग. अशी शपथ घालू नका अशी. कसं सांगू? सांग मला. अशुते, त्या दिवशी सौरभ दादांना आणि मैथिलीला वहिनी साहेबांनी त्यांच्या खोलीत पाहिलं. सौरभ दा आणि शी अशुते, आम्ही नको माणसं. काय बोलणार? लय जीव तुटाचा वहिनी साहेबांसाठी. वहिनी साहेबांच्या लग्न आधीपासूनच हे समज चालू होतं. सौरभ दादांचं आणि मैथिलीचं एकमेकावर लई प्रेम होतं. सौरभ दादांना मैथिलीशीच लग्न करायचं होतं. मैथिली खालच्या जातीची, एका ड्रायव्हरची आश्रित पोरगी. बाईसाहेब कशी सून म्हणून करणार होते तिला. आणि सौरभ दादांनी हट्ट सोडावा म्हणून त्यांना इस्टेटीतला एक पैसा बी न देता घराबाहेर घालून द्यायची त्यांना धमकी दिली बाईसाहेबांनी. तेव्हा कुठे सौरभ दादा वहिनी साहेबांशी लग्न करायला तयार झाले. हे सगळं इस्टेटीसाठी. लग्नानंतर सुद्धा हा प्रकार चालू आहे तुला माहिती होतं? मलाच काय समजासनी ठावत सगळे म्हणजे कोल्हापुरात दे जवळपास समजे. काय अख्ख्या कोल्हापुराला माहिती होतं? रुक्मिणी, एवढं सगळं घडलं आणि आम्हाला काहीच कसं कळलं नाही ग? लोकांना असंच वाटणार वहिनी साहेबांनी पैशासाठी आणि इस्टेटीसाठी सौरभ दादांशी लग्न केलंय. नाही ग. आणि लग्नानंतर बी त्यांना हे समजा ठाव असून त्याच्यासाठी ते समजा सहन करतायत. कसं झालं का? सगळं कसं झालं का? तुम्ही सौरभ प्रत्यक्ष स्वतःच्या घरात आम्हाला ऐकायला लाज वाटते, बोलायला संकोच वाटतो आणि तुम्हाला असं वागतानाही काहीही वाटलं नाही. मग एक मिनिट, या सगळ्याला तुम्ही जबाबदार असं नाही वाटत तुम्हाला? शट अप सौरभ, शट अप. तुमच्या चुका लपवण्यासाठी आमच्यावर दोष लादू नका. तुम्हाला कुठे आवर घालायची हेही कळलं नाही. अहो आता अवंतिका बाईसाहेब, थांबा वंदिका. चाललात कुठं तुम्ही? का अडवणार आहात मला? कुठले अधिकार? कसली लालूच दाखवणार आहात मामा आता मला तुम्ही? ब्लँक चेक देणार आहात का एखादं मोठं ऑफिस काढून देणार आहात का सगळी इस्टेट माझ्या नावावर करून देणार आहात? अवंतिका, एक मिनिट, मी तुमच्याशी बोलणार आहे, पण आधी मला शोभना द्यायची बोलते. शोभना द्यायची हवी. एक मोठ्या उद्योजिका, खानदानी, उच्चभ्रू. तुम्हाला काय वाटलं पैशाच्या जोरावर तुम्ही तुमच्या मुलाच्या पापावर पांघरून घालू शकाल? आणि त्यासाठी तुम्ही माझी निवड केली? एक
एका साध्या सुध्या घरातल्या मध्यमवर्गीय मुलीची का? कारण मध्यम वर्गाला तुम्ही पुअर मिडल क्लास समजता. तुम्हाला असं वाटतं की त्यांना पैशाची गरज असते, पैशासाठी भुकेजलेले असतात, ते हावरट असतात. पण ही तुमची चुकीची कल्पना आहे. हा समाजात नीतिमत्ता टिकून आहे ती मध्यम वर्गामुळे. मामा, विचार आणि संस्कारांचा विचार करायचा झाला ना तर आम्ही तुमच्यापेक्षा कितीतरी श्रीमंत आहोत. आणि श्रीमंतीचं जाऊ द्या मामा, श्रीमंतीचं जाऊ द्या. तुम्ही एक आई आहात, एक स्त्री आहात. हे सगळं चालवून घेताना सगळ्याला परवानगी द्यायला तुम्हाला काहीच नाही वाटलं? कशा स्वार्थी झाला तुम्ही मामा? तुमच्या मनात आईचं प्रेम असतं ना तर तुम्ही सौरभला मैथिलीशी लग्न करायला परवानगी दिली असती. पण नाही, तुम्ही तसं केलं नाही. मैथिलीशी संबंध ठेवले तरी चालतील, म्हणजे मुलांनी बाहेर उकिरडे फुंकले तरी चालतील, पण घरचा दिवा मात्र शुद्ध साजूक तुपातला हवा. सौरभ, एक मिनिट. मामा, या सगळ्या प्रकरणात तुम्ही माझा बळी दिलाय. अवंतिका, तुम्ही उगीच आकांड तांडव करताय. उगाच आकांड तांडव नाही तर काय? आम्ही काय कमी केले तुम्हाला म्हणून तुम्ही आम्हाला हे सगळं ऐकवताय? तुम्हाला भरपूर माया दिली, सगळी सुख दिली. हो, खूप सुख दिली आहेत तुम्ही. नवऱ्याचं प्रेम सोड. का? त्यानं प्रेम केलं नाही तुमच्या? सॉरी, प्रेम केलंस तू माझ्या? सौरभ, खरं सांग, तू माझ्यावर प्रेम केलंस? तू माझ्यावर प्रेम केलंस का माझ्या या शरीरावर प्रेम केलंस? शरीर शब्द खटकला असेल तुला. सौरभ, शरीर हे एका पवित्र मंदिरासारखं असतं. तू त्या मंदिराची विटंबना केलीस, तू माझ्या प्रेमाची विटंबना केलीस, माझ्या विश्वासाची विटंबना केलीस. तू माझ्या एकटीचा अपमान नाही केलास, मैथिलीचा सुद्धा अपमान केलास. किती 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 कोट्या मनाचा आहेस तू. इस्टेटीसाठी प्रेयसीला ठेवलेल्या बाईच्या दर्जाला आणून बसवलंस तू. भौतिक सुखाला चटावलेल्या स्वतःच्या मनाचे आणि शरीराचे फालतू चोचले पुरवण्यासाठी ही निर्लज्ज तडजोड केलीस तू. आणि मामा, तुम्ही या सगळ्याला परवानगी दिली. फार ओव्हर रिएक्ट. रिअली? व्हॉट डू यू वॉन्ट मी टू डू? हे सगळं तू केलंस याबद्दल तुझे जाहीर आभार मानू का मैथिलीकडे जाऊन तिला निमंत्रण करू की अगं बाई, मला आता सगळं कळलंच आहे, तू ये आणि आमच्याच घरी राहा. उगीच कशाला सौरभला त्रास? मी घेऊन जाते ना तुला आमच्या बेडरूम मध्ये. सगळ्यांसमोर असं बोलताना तुला लाज नाही वाटत? लाज? लाज हा शब्द तुझ्या डिक्शनरी मध्ये आहे. ऐका हो, सौरभ जागीरदारांना लाज वाटते. तुझे निर्लज्ज चाळे या घरातल्या प्रत्येकाला माहिती आहेत. आता कसली लाज वाटते तुला? भावना मावशी, भावना मावशी, मी सुद्धा हे माझ्यापासून लपवतात? मी तुमच्याकडून ही अपेक्षा केली नव्हती भावना मावशी. हे बघा, गुन्हा करणारा जसा गुन्हेगार असतो तसा गुन्हेगाराला लपवणारा हा सुद्धा गुन्हेगारच असतो. इनफ, प्लीज. हे सगळं कळल्यानंतरही तू या सगळ्याला वेगळा रंग का देतेस? माझं तुझ्यावरचं प्रेम खोटं नव्हतं. माझं अजूनही प्रेम आहे तुझ्यावर. कमा. वा, किती विशाल हृदय रे तुझं. अरे, तुम्ही पुरुष एकाच वेळेला 100 बायकांवर सुद्धा सो कॉल्ड प्रेम करू शकता, पण आम्हा बायकांचं तसं नसतं. बाई एकाच पुरुषाबरोबर एकनिष्ठ असते. जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून भाबडेपणाने प्रार्थना करत राहते. पुरुषांनी काहीही केलं तरी क्षम्य, आणि बायकांवर मात्र हजारो बंधनं. कारण हे वंशाचे दिवे पुढे जाऊन दिवे लावणार असतात ना. या घरातला प्रत्येक जण या सगळ्यात सामील होत. काय अभि, 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 तुम्हाला लग्न आधीपासून ओळखत होतास. मी मैत्रीण होते ना तुझी. मी तुला कधीच धीर मानलं नाही. सख्या भावापेक्षा जास्त प्रेम केलं अभि मी तुझ्यावर. तुझी सगळी दुःख मी माझी मानली आहे. तू या फसवणुकीत सामील झालास अभि. माझं ऐकून तरी घेत नाहीस? अभि, का नाही सांगितलंस तू मला? काय लग्न होऊ दिलंस? अभि, तुझ्या मनात असा स्वार्थी विचार आला की आमचं लग्न जर आधी झालं तर तुझं आशुशी लग्न होणं सोपं आहे, असा विचार केला. आणि तुम्ही, मी तुम्हाला आपलं मानलं ना, का तुम्ही मला अंधारात ठेवलं? तुम्ही सगळ्यांनी फसवलंय मला. तुम्हाला काय वाटलं होतं की मला कधीच कळणार नाही?
काय काय त्या बेशरमासारखी जहागीरदारांची सून म्हणून हे सगळं कळूनही मी इथे मिरवत राहीन? या क्षणापासून या घराशी असलेला माझा संबंध संपला.